तर मंडळी इथे मी घेतले मेथीला व्यवस्थित कट करून घेतले. एका भांड्यामध्ये ती मेथी ॲड करून घेतले आणि इथे मी लसूण, मिरची, आलं खलबत्त्यात मस्त बारीक करून घेणार आहे. आणि इथे घेतले एका बाउलमध्ये मेथी, त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरचीचा ठेचा ॲड करणार आहे. थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. थोडं ज्वारी बाजरीचं माझ्याकडे पीठ होतं म्हणून मी ते थोडंसं ॲड केलं. थोडंसं आपण ओवा क्रश करून आणि थोडेसे तीळ आणि त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि बेसनाचं पीठ ॲड करणार आहे. आणि गरम मसाला, लाल तिखट, परत हळद आणि जे काय आपल्या घरी मसाले अवेलेबल असतील तेवढे सगळे मसाले ॲड करायचे. चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला पिठाचा मस्त असा गोळा रेडी करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे माझा पिठाचा गोळा रेडी झाला आहे आणि त्याचे मस्त असे मुठ्ठे बनवून घ्यायचे आहेत इथे मी दाखवल्याप्रमाणे. आणि छोटे छोटे जसे आपल्याला पातळ पाहिजे तर पातळ, जाड पाहिजे तर जाड बनवून घ्यायचे. तिथे मी पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलं आहे आणि इथे मी चाळण ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मी आता त्याला बॉईल करून घेणार. ते बॉईल झालेले आहेत आणि थंड करून आपल्याला मस्त ते आता कट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे तुकडे करून. हे बघा मी ते सर्व पीसेस कट करून घेतले आहेत. कढई ठेवले, कढईमध्ये तेल ठेवले गरम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मी आता राई आणि थोडेसे तीळ ॲड करणार आहे आणि ते व्यवस्थित फ्राय होऊन देणार. त्याच्यानंतर मी आपण जे बारीक पीसेस केलेले ते त्याच्यामध्ये ॲड करणार आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आणि आपले मुठ्ठ्याची रेसिपी रेडी झाली आहे. हे आहेत मेथी मुठ्ठे, बघा मी तोडून दाखवलेत, खूप मस्त झालेत. आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.